या टीमने आणि शिवशंभो जामरुंग टीमचं अकाउंट देखील खुलं केलं जात आहे. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑफला स्टिअर केलाय, क्षेत्ररक्षक आहे, घडली चुकी आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चैतन्य तांडेलच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. पहिला डॉट बॉल आला, चांगला चेंडू हाताळला होता राहुलने, तदनंतर मिसफिल्डचा चौकार आला आणि तदनंतर मिसफिल्डचा षटकार देखील होता. या 10 धावा मी म्हणेन खर्च केल्यात त्या घोडिवलीवाडी टीमने. डबल फिगर मध्ये जामरुंग संघ जाऊन पोहोचले. 10 धावा 10 फलकावरती. पहिलं P1चं षटक चालू असताना फुलटॉस बॉल ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने. फिल्डर तिथे आहे, एक धाव मिळते. चांगलं क्रिकेट चैतन्य तांडेलच्या माध्यमातून, कारण त्याला माहिती आता धावा आल्यात. अशा वेळेस जोखीम न घेता सिंगल डबल 10-12 हे रन रेट जे अपेक्षित आहे या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये, ते करत असताना जामरुंग संघ या मॅच मध्ये बघायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 11 धावा 10 फलकावरती. थोडीशी महागडी कामगिरी पहिल्या षटकामध्ये राहुलच्या माध्यमातून, परंतु राहुल चांगली कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं हे देखील गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. बाहेरची कडा पॉइंटच्या दिशेने. समीरला मिळेल 1 धाव. दोन्ही खेळाडूंनी आपलं अकाउंट खुलं केलंय. या 1ने धाव फलक जाऊन पोहोचेल 12 वरती. 12 धावा 10 फलकावरती. सन्मान्य संतोषजी जोरकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या बरोबरीने आमचे केदारी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि राज यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं. पहिलं षटक संपलंय आणि धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 12 धावा 10 फलकावरती. पहिलं षटक संपलंय आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते 12 या आकड्यावरती. राहुल विचार करत असेल की त्यांनी गोलंदाजी देखील चांगली केली, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळाली नाही. एक चौकाराला मिसफिल्ड, एक षटकाराला मिसफिल्ड आणि त्याच्या जोरावरती 12 धावा 10 फलकावरती आल्या. त्या शिवशंभो जामरुंग टीमच्या प्रथम बॅटिंग करत असताना बॉलिंग करण्यासाठी आले दीपक. आता फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. दीपक आलाय. चला स्पीडअप करा. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवण्याचा प्रयत्न आपण करू. पहिलीच मॅच आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण बघतोय, कारण घरचा संघ मैदानामध्ये उतरलाय. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडमेज लागली. समीर पटेल बराच वर्ष क्रिकेट पासून दूर आहे कामानिमित्त, परंतु त्याचं घरचं मैदान आहे. याच मैदानावरती तो सराव करतो. बॅटवरती जर बॉल आला तर नक्कीच तो सीमारेषेच्या पलीकडे मारण्याची ताकद ठेवतो. 12 धावा. 1 चेंडूचा खेळ संपलाय. दीपक कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात. 40 पेक्षा कमी रोखायचं असेल तर चांगली बॉलिंग करावी लागेल. हा चेंडू, आणखी एक चांगला बॉल. टप्पा बढून थोडासा खाली राहतोय. शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय दीपकच्या माध्यमातून. 12 धावा. यानंतर तुम्हाला नवघर आणि स्वर्गवासी मच्छिंद्र 11 नावंडे हा सामना बघायला मिळेल. जसे 4 षटकं संपतील आपण टॉस करण्यासाठी यायचंय. कंपल्सरी टॉस करण्यासाठी यायचंय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. मिड ऑनला फिल्डिंग चांगली झाली, परंतु चुकीच्या एंडला थ्रो करण्यात आला आणि ते सगळे फिल्डर सांगते तिथे नॉन स्ट्रायकर एंडला जर थ्रो झाला असता तर कदाचित वेगळे चित्र बघायला मिळालं असतं. 1 धाव मिळते समीर पाटील आणि 1 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचताय. 13 धावा 10 फलकावरती. 13 धावा. दीपक उर्दू विकेटने. हाफ ट्रॅकर बॉल, थोडीशी उसळी आता जास्त मिळाली दीपकला. चांगला बॉल बघायला मिळाला. पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये,
आणि एक चांगला बॉल बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होत असताना या दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपकच्या माध्यमातून घोडवली टीमसाठी 3 डॉट बॉल आले. एक सिंगल, एकच धाव त्याने खर्च केले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलक पोहोचले 13 वरती. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न करतोय आणि दुसरी देखील धाव कंप्लीट होत असताना जरा बघा तिथे चेक करा, कारण दोन्ही खेळाडूंची तिथे टक्कर झाली. बघा जरा पाणी घेऊन जा, कारण संगीता पाटील यांचा आम्ही सत्कार इथे करतोय. जस्मिता खांडेकर यांच्या शुभ हस्ते. तीस धावा. हे सगळे ग्रामीण खेळाडू आहेत आपले. गावासाठी एकत्रित येऊन लढत असतात, आपल्या गावासाठी, गावाच्या संघासाठी. जरी दुखापत झाले असतील तरी मला लढायचंय, मला संघर्ष करायचं हे राहुल सांगतोय. आणि उठत असताना आपल्या गावासाठी योद्धा. हेच तर खरं ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य असतं ना, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या संघासाठी. तदनंतर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण आयोजित केली, सौ शिल्पा प्रशांत खांडेकर, आपल्या ग्रुप ग्रामपंचायत जांभरुणच्या प्रथम नागरिक सरपंच. मी विनंती करतो सर्व महिलांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करावा. धाव फलक पोहोचले 30 धावा. 3 षटकं संपली, 30 धावा धाव फलकावरती आल्यात. सुजल आलाय गोलंदाजीसाठी. ग्रुप ग्रामपंचायत जांभरुणच्या विद्यमान सरपंच सौ शिल्पा प्रशांत खांडेकर यांचा सन्मान सगळ्या महिलांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आदरणीय प्रशांत खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे संपन्न करतोय. सरपंच चषक. शेवटचं षटक सुजलचं. चैतन्यसाठी शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चांगला बॉल बघायला मिळाला. नंतरच्या गोलंदाजीमध्ये तिसरा गोलंदाज ज्यावेळेस आला उदय, चांगली बॉलिंग त्यांनी केली. चौकाराचा मार त्याला जरूर पडला, परंतु तदनंतर त्याने चांगलं षटक टाकलं आणि सुजलने देखील चांगलं सुरुवात आपल्या घोडवली गावासाठी केली आहे. चला आपण नावंडे टीम आणि नवगर टीमला विनंती करू, टॉस साठी आपण या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडू खाली आलाय आणि आणखी एक विकेट मिळते. चैतन्य तांडेला परतावं लागते. दुसरा धक्का जांभरुण टीमला. थँक्यू. बघा सगळ्या संघांना मी सूचना करतोय, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जर तुम्ही आला नाहीत आणि एखादा संघनायक तिथे उपस्थित असेल, आपण त्याला टॉस विन करू. या सूचना आम्हाला आयोजक करतायत. सो आपण वेळेमध्ये उपस्थिती दाखवा. यस, नावंडे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आपण नवगर टीमला विनंती करू की आपण सुद्धा टॉस साठी या. जसे 4 षटकं संपलेले आपण टॉस करणार आहोत. सागर गेलाय. सागर तांडेल 4थ्या क्रमांकावरती. धाव फलक तिथे स्थिरावलाय. 30 धावा. हाफ ट्रॅकर बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सर्कलमध्ये. 1 धाव मिळते सागरला या चेंडूवरती. 1 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. 31 धावा. शेवटचे काही चेंडू आता शिल्लक आहेत. 3 बॉल शेवटचे आता शिल्लक आहेत या प्रथम सत्रामध्ये आणि जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील त्या जांभरुण संघाला. हा ट्रॅकर बॉल, सुजलची ताकद थोडीशी कमी पडली असं वाटलं. मिड विकेटला टिपला गेलाय. सुजल बॅक टू द डगआउट.
थँक्यू. सुजल बाद झाला आणि त्याच्या जागेवरती आता योगेश तांडेल, एक सिनियर खेळाडू, त्यांची वर्णी या संघामध्ये लागली आहे. थोडीसे मोठे फटके आता मारावे लागतील, शेवट गोड करावा लागेल जांभरुंग संघासाठी, कारण चैतन्य तांडेलच्या बॅटमधून बरेचसे मोठे फटके आले, परंतु तो जसा बाद झाला तसा धाव फलक कुठेतरी थांबलाय असं वाटू लागले. 31 धावा या षटकामध्ये, फक्त एकच धाव खर्च केले 4 चेंडूमध्ये. सुजलने चांगली बॉलिंग करतोय या स्लॉग वरच्या षटकामध्ये. चांगला बॉल खोलात टाकला होता पाठीमागच्या दिशेने, आणखी एक मिसफिल्ड बघायला मिळाली. बॉल लॉंग स्टॉपला गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. थँक्यू. धाव फलक जाऊन पोहोचलोय 35 धावा धाव फलकावरती. धावा कशाही येऊ दे, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं असतं. योगेशला देखील माहिती आणि तेच चित्र मैदानावरती होत असताना 35 धावा शिवशंभू जांभरुंग टीमच्या. बॉलिंग देखील या टीमकडे चांगली आहे, मजा येईल सामन्यामध्ये. खोलात टाकलेला बॉल, लोअर फुल टॉस, मिड विकेटला स्टिअर केला योगेशने. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे मिळणार नाहीये. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल आणि या एक धावसंख्येने षटक क्रमांक 4 देखील संपलाय आणि एकूण धावा धाव फलकावरती 36-37चं टार्गेट सेट केलंय ते घोडुली टीम समोर. मी विनंती करते प्रशांतजी खांडेकर यांना की आपण गणेश नाना पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. खलापूर टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष, त्यांच्या अध्यक्षतेखाली खलापूर टेनिस क्रिकेटचा भरभराट आपण बघतोय मागच्या काही वर्षामध्ये. चांगल्या चांगल्या स्पर्धा, चांगले चांगले खेळाडू, चांगला चांगला प्लॅटफॉर्म सेट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि तितकेच आपण बघतोय ते 40+ क्रिकेटमध्ये देखील ॲक्टिव्ह आहेत. मी त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय आदरणीय प्रशांतजी खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते गणेश नाना पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. चला, नवगर संघ आपल्याला शेवटची कॉल आहे, शेवटची पुकार आम्ही करतोय की आपण टॉससाठी या. चला, नवगर संघ आपण या लगेच टॉस करण्यासाठी. मी प्रशांतजी खांडेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. केडीसी जरा व्यासपीठावरती आपला कॅमेरा फिरवा. सन्माननीय गणेश नाना पाटील यांचा सन्मान आम्ही इथे मुख्य व्यासपीठावरती करतोय. संतोष जोरकर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतजी खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण इथे करावा. संतोषजी जोरकर. सचिनजी कर्णुक साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्माननीय सचिनजी कर्णुक साहेबांचा सन्मान. तू फोन नाही केला का? सन्मान्य राजेशजी चोरगे साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. चोरगे साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. बॉल द्या, बॉल द्या.
मी चोरगे साहेबांचा सन्मान आम्ही इथे करतोय प्रशांतजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते. हरीश चंदन यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. हरीश चंदन यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. मयूर पवार उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. हरीश चंदन यांचा सन्मान. गौरव तांडेलला इन्व्हाइट केले बॉलिंग करण्यासाठी. याच मैदानावरती मागच्या सीझन मध्ये काय गोलंदाजी केली होती गौरवने, परंतु टीम त्याची थोडीशी वेगळी होती. मला थोडी जामरुंग बी होती. इथे शिवशंभू जामरुंग टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी गौरव तांडेल आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन नीरज आणि दीपक ही जोडी घोडुली टीम कडून. टार्गेट आहे 37 धावसंख्येचं. 24 बॉल 37. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे धावतोय क्षेत्ररक्षक आणि बॉल सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. यस सावंत विचार करत असतील की माझ्याकडेच पहिला बॉल कसा आला. पहिलाच बॉल चेस भरपूर मोठा होता आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा. अकाउंट खुलं झालंय घोडुली टीमचं. पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस घोडुली संघ गोलंदाजी करत होता क्षेत्ररक्षकाची साथ त्यांना मिळाली नाही आणि तदनंतर मात्र पहिलाच बॉल वरती चौकार मारतोय तो गौरवच्या विरोधामध्ये नीरज. चांगली बॉलिंग करावी लागेल. इकॉनॉमिकल षडाकडे टाकावे लागतील संघाला. यस तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आली आहे. चला आता आम्ही चेक करू. चला चालू करा मॅच. तिसरे पंच आमचे आता कंट्रोल रूम मध्ये आहेत. प्रत्येक बॉल आता चेक केला जाईल गौरवचा. यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि हे गडी बाद होतोय घोडुली संघाचा पहिला. बैलगाडा प्रेमी आहेत. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय समीर. गौरव कमबॅक केले. पहिल्या बॉल वरती चौकार जरूर आला आणि तदनंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्याने. जरी त्याच्यावरती प्रेशर टाकण्यात आला परंतु त्या प्रेशर मधून बाहेर असताना चांगली बॉलिंग करतोय. चला नवगर टीम आपल्याला शेवटचा कॉल आहे. यस आलेत ते. चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर बघतच राहिला आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आपल्या शुभ असते आपण हा टॉस करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत टॉस बॉक्स मध्ये. संदेश पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये या. गणेश नाना पाटीलांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जावं. नवघर आणि नावंडे दोन्ही कॅप्टन या. पण संदेश पाटील या. पण फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड हँड डिस्पॅच. षटकार.
थँक्यू. टॉस केला जातोय. आदरणीय सचिनजी कर्णूक, गणेश नाना पाटील दोन्ही पाहुणे तिथे उपस्थित आहेत आणि फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि कॅच मात्र कंप्लीट केली जाते. योगेश तांडेल यांनी कॅच कंप्लीट केली आणि दुसरा धक्का लागतोय तो घोडोली टीमला. नवघर टीमने टॉस जिंकलाय मला असं वाटतंय आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण नवघर संघ निर्णय पोहोचवा. रोहित देशमुख टॉस जिंकलाय. त्याच्या विरोधामध्ये सचिनला आपण बघतो. सचिन हडप, नवनाथ हडप. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला. त्या दिशेने आदित्य पोहोचतो. एक धाव मिळते आणि एका धावसंख्येने षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय गौरवचं आणि धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय ते 15 धावा धाव फलकावरती. सुरुवात हवी होती घोडोली टीमला, ती सुरुवात मिळाली आहे. चला स्पीडअप करा. 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 22 धावा. खरं तर सोपं समीकरण आहे घोडोली टीमसाठी, परंतु हे कठीण करायचं असेल ना तर हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. प्रतीश कांबळे यांचा देखील सन्मान आम्ही इथे करतोय. प्रशांतजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते प्रतीश कांबळे यांचा सन्मान. आणि त्याचबरोबर मी सन्माननीय शिवाजी दादा पाटील यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. प्रशांतजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय शिवाजी दादा पाटील यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. प्रशांत दादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते. बॉलिंग साठी आलाय समीर पाटील. समीर पाटील फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. खोलात टाकलेला बॉल स्टिअर केलेला लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे सुजल. एकच धाव मिळते या चेंडूवरती. एक धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 16 वरती. 21 ची अजूनही गरज आहे 17 बॉल मध्ये. एखादा मोठा फटका आम्ही म्हणून हे अंतर आणखी कमी करेल. पुनश्च तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. तिसरे पंच आमचे कंट्रोल रूम मध्येच बसा. चांगला बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे. एकच धाव मिळते. शांत क्रिकेट मैदानावरती चालू आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा हव्या होत्या घोडोली टीमला ते मिळाल्यात. आणि अशा परिस्थितीमध्ये शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट काय असतं ना ते मैदानावरती बघायला मिळत आहे. चांगला बॉल वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. सुजल तिथे आहे. एकच धाव पुनश्च खर्च केली ती समीरने. एकूण धावा धाव फलकावरती 18. अजून 19 धावसंख्येची गरज. 37चं टार्गेट. चांगलं षटक हाताळतोय समीर. इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं आहे जांभरुंग संघासाठी. चांगला बॉल टिंकल आहे तिथे, परंतु आता चेस त्याच्यासाठी देखील मोठा आहे आणि बॉलची फेकी होईल तोपर्यंत आपण बघतो धावा मिळतील या चेंडूवरती. त्या 3 आणि या 3 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती येत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू. तिथे योगेश तांडेल पोहोचतोय. एक धाव मिळते आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय
ते 22 या आकड्यावरती. 37चं टार्गेट, 22 धावा धाव फलकावरती एकूण जात असताना चला तुम्ही कंटिन्यू करा, चेक केलं जाईल. चला सेफ आहे, कंटिन्यू करा कंटिन्यू करा. धावफलक पोहोचलंय 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती आल्यात. 37चं टार्गेट. चांगला बॉल बघायला मिळतोय. समीर पाटीलचा एक चांगला षटक हाताळलाय समीर पाटीलने. कोणतीही मोठी फटका खर्च केला नाही आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 22 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. थँक्यू 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 डीजे. षटकार आलाय आणि धावफलक पोहोचलाय 28 या आकड्यावरती. आणखी एक चांगला बॉल मिडविकेटच्या दिशेने. अभि बघत राहिलाय आणि आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार. थँक्यू. 10 बॉल मध्ये सामन्यातले सगळे हवाच घालून टाकली राहुलने. स्वतः संघनायक. स्लोअर वन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा संपर्कच नाहीये. अगेन्स्ट द स्पिन मारण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू डॉट आलाय. पहिल्या 2 वरती 2 मोठे स्कोरिंग शॉट. 9 चेंडू आणि 5 ची गरज. क्रिकेट हे काही घडू शकतं. 9 चेंडू 5 हे समीकरण या मॅच मधलं. स्विच हिट आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. राहुलच्या बॅटमधून आणखी एक चौकार.